आयोजक आमच्या पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून मनापासून आभार. माने सरकार खर तर हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि चांगली कामगिरी देखील त्यांची पाहायला मिळते. 4 मॅचेस त्यांच्या कंप्लीट झाल्यात. चला सात्विक स्वरूप 9 रामवाडी टीमची प्लेइंग 11 लिस्ट. सुशांत मोकल, चला आपले प्लेइंग 11 इकडे पाठवायचे आहे. सुशांत मोकल, चला आपल्याला विनंती आहे की प्लेइंग 11 आपली घेऊन यायची आहे. चला प्लेइंग 11 लवकरात लवकर पाठवा. सुशांत मोकल, आपल्याला विनंती आहे प्लेइंग 11 ची लिस्ट जी आहे ते आता जमा करा. माने सरकार रामवाडी हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळ करताना पाहायला मिळाला. तीन टीम ओनरचा मनापासून आभार. चला मॅच सुरू करा. पहा आता जर अतिरिक्त वेळ घेतला तर एक षटक आम्ही कमी करणार आहोत, तर अशामुळे लवकर रामवाडी संघाचा अजून एक खेळ हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. सात्विक स्वरूप 11. चला का वेळ घेताय सात्विक स्वरूप 11 रामवाडी. चला अतिरिक्त वेळ घेतला तर आता मात्र एक षटक कमी करण्यात येईल. अजून अतिरिक्त वेळ घेतलात तर अजून एक म्हणजेच काय तर 2 षटक. खर तर बुखारी सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात, परंतु ते आता प्रस्थान करतायत आणि उद्याच्या रात्रीमध्ये देखील जसा वेळ भेटेल तसं या मैदानावरती ते उपस्थित राहतील. त्यांचा आवाज खऱ्या अर्थानं सर्वांना हवासा वाटला आणि अप्रतिम समालोचन. चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देऊया सागर पाटील. चला सागर पाटील आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो किरण गुरव साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी आपण द्यायचं आहे. सागर पाटील आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. चला आपण आता भाऊना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. भाऊना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. हॅलो, सन्मान्य आमचे फ्रेंड्स ग्रुपचे आयोजक संजयजी भोईर, जर आपण एक स्टेजकडे या. संजयजी भोईर, आपण कुठे असेल तर स्टेजशी संपर्क साधा. तर आपण पाहता या ठिकाणी झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब प्राप्त करते खेळाडू. वेल डन. धन्यवाद बुखारे सर, धन्यवाद स्वप्नील पवार सर. नमस्कार मंडळी, फिल्डिंग लावून या, फिल्डिंग लावून घ्या. सात्विक आणि स्वरूप 11चे कॅप्टन आपणास विनंती. बॅट्समन सुद्धा आलेत बघा, पंच सुद्धा गेलेत. सुरू झालेला आहे ब्रह्ममुहूर्त आणि स्पर्धेला साथ मिळते उत्स्फूर्त. त्याचं कारण पेन लीगचे पुरस्कार आणि आयोजक आहेत धूर्त, जे मोरीजी लाड आणि संजयजी शिंदे, सोबतीला भट सर
आणि संपूर्ण फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने ही स्पर्धा हा सर संदीप सर मला सांगतात की पंचांचा पण उल्लेख करा. पंच सुद्धा धुतच मिळालेत. नवनव सरकार पार्वती क्रिएशनचं हे पॅनल आहे, एम आर पॅनल. आणि बुकारे सर आमच्यामध्ये रजा घेत असताना आजच्या दिवसापुरती जाता आता म्हणतात की मी पुन्हा येईन. या सर उद्या पुन्हा या. उद्या नाही आजच यायचंय दुपारनंतर. देवेंद्र नरेंद्र आले, तुम्ही पण यायचंय. चला सामना क्रमांक 9 नवनव सरकार ह्या पंच पॅनलची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. विजय जगताप सर आणि सुयश भट आपण वासपेडाकडे या. सुयश चला आपण या वासपेडाकडे. चला मैदानाचा फेरफेरा घेतायत, फेरफटका मारतायत, त्यांना विनंती करतोय आपण वासपेडाकडे या. दोन्ही संघाचे 12 मॅन या. अर्जुन फायटरचा बाकी आहे येणं. त्वरित या प्लीज. नावांसाठी या स्पेशली. सुयश भट चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय का. चला आता तुम्हाला देखील लास्ट कॉल आम्हाला द्यावा लागेल आता, नाही तर तुम्हाला पण पॅनल्टी आहे या ठिकाणी. चला या लवकर. सुयश पहा जर आले नाही तर तुम्हाला ओनर वडून या ठिकाणी रजा देण्यात येईल आणि लवकरात लवकर या. विजय भोसले आणि हरेशची जोडी मैदानामध्ये. हरेश म्हणजे मागच्या सामन्याचा शिल्पकार आणि बॉली मार्क वरती सुनील पाटील. पहिला चेंडू सुंदर हाताळला आणि तो निर्धाव काढला. 12 प्लेयर त्वरित यावं प्लीज. अर्जुन फायटर्स हा चेंडू बाहेर पडलाय. डावीष्टी सोडून जाणारा वाईटचा इशारा पंचांचा आणि वाईटच्या माध्यमातून पहिली धाव जोडली जाते. धाव फलकात पाहतो आपण अर्जुन फायटर्स कडे च्या खात्यामध्ये 0 बाद 1 धाव. पेन बिग बॅश प्रीमियर लीग 2026 आणि पहिली रजनी यशस्वीरित्या आपण इथे पार पाडत आहोत, साकार करत आहोत. प्रेक्षकांनो तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आणि अशा प्रकारच्या क्वालिटी क्रिकेटनी ही स्पर्धा उंच शिखरावरती जाऊन ठेपलेली आहे. त्याचं कारण या स्पर्धेमध्ये पहिल्या रजनीमध्ये सुपर ओव्हरचा मुकाबला बघितला. याचा अर्थ संदीप सर की क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. हेच क्रिकेट आहे आपल्या पेन तालुक्याचं, जे अखंड जगताने पाहिलं की कुठलाही संघ इथे माघार घेण्यास तयार नसतो. त्याच कारणाने आपण सुपर ओव्हरचा मुकाबला बघितला, ज्यामध्ये योगेश पवार सारखा मातब्बर रणजी क्रिकेटर होता आणि त्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. काही होऊ शकतं, कधी हिरो तर कधी झिरो, आणि आजचा झिरो उद्या हिरो बनू शकतो. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. इथे प्रयत्न केले गोलंदाजाने, आधीचा वाईट टाकला, ते आधी डॉट होता, परंतु जो पुढचा चेंडू टाकला तो क्लीन बोल्ड करून देणारा होता फलंदाज. 1 वरती 1 गडी बाद. आणि विजय भोसले परतलाय डगआउट झोन मध्ये, जे आपण पाहिलं स्विंगिंग यॉर्कर होता. बेगावती स्वार झालाय सुनील पाटील आणि स्पर्धा सुद्धा वेगाने पुढे सरकलेली आहे. पाहता पाहता ह्या आजच्या रजनीचा सेकंड लास्ट मुकाबला आपण इथे पाहतोय. किती धावा होणार, हाय स्कोरिंग असेल की लो स्कोरिंग असेल, परंतु स्कोरिंग काही पण असू दे मित्रांनो, झुंज द्या. इलेक्ट्रिफाईंग ड्रामा बनवा, हाय व्होल्टेज बनवा, तरच प्रेक्षकांना आवडेल. हो हो सुरुवात केली. हाफ फॉल घेतलं, लॉफ्ट केलंय, वाईड इज लॉंग ऑफच्या वरून भन्नाट वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर मॅक्झिमम. हा बघा रिप्ले लगेचच साईप्रीतच्या माध्यमातून. नजर अगदी स्थिर होती, नजरेच्या समोर खेचला व्ही शेप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड इज लॉंग ऑफच्या वरून तो प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण षटकार. धावसंख्या 7. फुल टॉस टर्न केलाय, टायमिंग सुरेख, उंच उडी घेतली चेंडूने आणि फिल्डरने सुद्धा झडप मारत असताना एका धाव्यात ते रोखलं. या ठिकाणी बॅट्समनला मयुरीच जॉईन झाला, बॅट्समन ज्याने षटकार मारला त्यानंतर लगेचच सिंगलची प्राप्ती केली, स्ट्राईक रोटेट केली. कारण महेशला सुद्धा आठवतंय की मागच्या सामन्याचा हरेश हिरो, त्याला आपण जास्त स्ट्राईक दिली पाहिजे. जो स्ट्रायकर आहे, जो सर्जिकल स्ट्राईक करू शकतो या सामन्यामध्ये, ती आता वेळ आहे. आणि ही वेळ पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे, त्यासाठी चांगलं खेळ प्रेक्षकांना दाखवायचा आहे. 1 गडी बाद, धावसंख्या 8.
शॉट ऑफ लेन अर्ली खेळले, पावलांचा वापर नाही हरेश कडून, काहीसा ब्लाइंड शॉट हवेत मारा बघितला आपण आणि सरळ चेंडू गेला बघा विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरची रिॲक्शन सुद्धा बघा, त्याच्या अपेक्षेनुसार चेंडू त्याच्या डाव्या खांद्याच्या जवळ मिळाला बरोबर आणि मस्त ग्रिप केलं विकेट किपरने. हा दोघांचा तालमेल, बॉलर आणि विकेट किपरचा पुन्हा एकदा तोच तालमेल, आकुट टप्पा अजून अलीकडे घेतला, लेन थोडीशी खेचून घेतली, उचली घेऊन चेंडू गेला निर्धाव आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या अर्जुन फायटर्सची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 वर. लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त एकत्र येऊ नका. पहिली इनिंग सुरू आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की क्रुशियल मुवमेंट नाहीये या सामन्याचा. परंतु आपण बघितलं की मागचे जवळपास आपण 10 तास इथे स्पर्धा आपण कव्हर करतोय, अजून कदाचित 1.5 ते 2 तास जातील संदीप सर मे बी. त्यामुळे जरा फास्ट खेळा, असं नाही की तुम्ही घाई गडबड करा, मोमेंटम मध्ये खेळा, उत्कृष्ट खेळ दाखवा, क्वालिटी क्रिकेट दाखवा, ही आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. त्यासाठी अनेक प्रेक्षक जोडले गेलेत, साईप्रीत वाहिनीला सुद्धा पुढेपणे इथे अनेक प्रेक्षकांचं जागरण होताना पाहतोय. क्वालिटी, क्रिस्टल क्वालिटी, पिक्चर क्वालिटी छान आहे बघा, साऊंड क्वालिटी सुद्धा सुंदर दर्शवली आहे साईप्रीत या वाहिनीने. म्हणून या वाहिनीला या अखंड परिसरामध्ये फार मोठी मागणी निर्माण झाली. त्याचं कारण त्यांचं कॅमेरा वर्क, त्यांचं एडिटिंग, त्यांचं ग्राफिंग, त्यांचं स्टॅटिस्टिक्स संपूर्णपणे व्यवस्थित आहे. ओके ओके, त्यामुळे त्यांना अगदी फार मागणी आहे. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस, उडवलाय. ओ माय गॉड, इट्स अ बिगी माइटी ब्लो, हार्ड हँडसम बिगी उडन खाटोला, सिक्सर, 6 रन बटोला. वा, काय टायमिंग बघा, ओव्हर पिच मिळालं, स्लॉट मध्ये मिळालं आणि हाय बॅटचा वापर केला, ताकदीचा वापर केला. उंच नजर जात असताना चेंडू उंच उंच लांब लांब, हा षटकार बघा कसा हेलकावे घेतोय, आउट ऑफ द पार्क. नगरपालिकेच्या अगदी त्या बिल्डिंगच्या झोनकडे तो चेंडूला धाडला होता. इंटरनॅशनल रूल आहेत, 9 फिल्डर पण लावू शकतो ऑफ साईडला. क्लोज. तर इथे भट सरांनी स्वीट आणि शॉर्ट मध्ये सांगून टाकलं, कार्यक्रम खलास. नो नो ऑब्जेक्शन. धाव संख्या इथे या झकास षटकाराने 14 वरती प्रेक्षकांना पाहतो आपण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॉरिशसने इथे अटॅक केलाय, गोलंदाज रुपेश, हा चेंडू सोडला जातो विकेट किपर कडून, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, डोक्यावरती हात, नेम हुकलाय तिथे. 22चा इशारा राज ठाकरे सरांचा पाहतो आणि संघाची धाव संख्या एका धावेने 15 वरती, एक गडी बाद. जोडी जमवण्याचा प्रयत्न केला जातोय मयुरेश आणि हरेश कडून, परंतु हरेशच्या बॅट पडून अजून धाव दिसत नाही आपल्याला. काहीसा चाच पडतोय जो मागच्या सामन्याचा हिरो आहे. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, तुमचं माइंडसेट व्यवस्थित स्टेबल पाहिजे. अशा वेळेला फक्त अगदी तिथे चेंडूला खोदून काढलं, दिशा दिली, बॅटचा चेहरा उघडला होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली, सिंगलने पुन्हा एकदा मयुरेशला स्ट्राईकला आणलं. हरेशने कदाचित या ठिकाणी हरेशने ठरवलं की मयुरेशला आपण आता जास्त रोटेट करूया. धाव संख्या 16, एक गडी बाद, 16. राऊंड ओ महेश बरोबर फटकेबाजी करतोय, टायमिंग जुळवतोय आणि सिलेक्शन सुंदर आहे. तिथे फिल्डर तैनात असताना मिड विकेटला फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने, जसे आमचे लाडके स्वप्नेजी पवार साहेबांची सासूरवाडी बनणार आहे, मथुरचं गाव, आमच्या अडिवलीचं गाव, राहुल पाटीलचं गाव, मथुरच्या वेगाने ह्या धावा पूर्ण केल्या स्वप्नील सर, मला माहिती मिळाली. संदीप सर म्हणतात की इथे कॉपी करा, परंतु नाही, बुखारे सरांची मी कॉपी करणार नाही. धावसंख्या 18 आहे, कारण बुखारे सरांनी म्हटलं असतं की अनुष्का भाभीचा हिरो म्हणजे विराट कोहली 18 आलाय असे म्हणाले असते, परंतु आम्ही तरी कोणाची कॉपी करत नाही. इथे काय झालं, चेंडू उडवायचा होता आणि पंचाने तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. वाईट पाहावं लागेल आणि पाहिलं जाते बघा. राज ठाकरे सरांचेच वडील, पितामह, पिताश्री चेक करतायत, 9-9 सरकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धाव संख्या 18 स्थिर, गडी एक बाद.
1.5 षटक आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये 54 चौकार दाखवलेले आहेत आपल्या साईप्रीत वाहिनीने. झटपट निर्णय देण्याची क्षमता, पावलाचा वापर केलेला चेंडू फुलटॉसला बॅट होती, परंतु बॅटची कडा घेतली होती आणि तो ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्डमॅनला, गलीच्या दिशेने कव्हर केला आणि एका धाव्याने धावसंख्या 19 वर. 2 षटकाची समाप्ती प्रेक्षकांनो. मयुरेश खेळतोय बरोबर 16 वर आणि हरेश खेळतोय सिंगल वर. एक गडी बाद आणि एकूण संघाची धावसंख्या अर्जुन फायटरची 19 वर. कदाचित असं वाटतं की ही मॅच 50च्या आसपास जाईल सर. आधीचा सामना 36चा होता. स्पीड अप करा, सदतीस स्पीड अप धावा करा. पटकन पूर्ण केल्या. लगेच स्पीडअप करा, आपापली जागा घ्या. जे तुम्ही ठरवले असेल स्ट्रॅटेजी, कोणी कुठे उभं राहायचं, कोणतं क्षेत्र निवडायचं, कोणत्या लोकेशनला राहायचं. आवाज दिला जातो की अजून 32 काढ असा आवाज आलाय. कदाचित थंडीमुळे त्यांची दात खिळी बसली असेल 32 दातांची, त्यामुळे 32 काढ असा आवाज आलाय. बरोबर. स्पर्धा इतकी चांगली आहे की आम्हाला सुद्धा थोडासा मूड वाटावा लागला आता की थोडस प्रेशर रिलीज करू. तो सामना तसा बनला पाहिजे नवनव सरकार. आणि आमचे सन्मानी मयुरीचे लाड सुद्धा आतापर्यंत इथे थांबलेत बघा. हीच ते डेडिकेशन, हेच ते समर्पण मित्रांनो. जे आम्ही ते स्वतःला सांगतात की जे आम्ही सर्वांनी व्यासपीठ निर्माण केलंय ते शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत तिथे काय कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी निर्माण केलंय. आणि ते सुद्धा जागरण करतात आमचे सन्मानी मयुरीचे लाड. तथास्तु डेव्हलपर्स. आणि ते धावसंख्या डेव्हलप होत असताना सिंगल घेतलीये आणि रोखले तिथे फिल्डरने. अटॅकिंग फिल्डिंग करतोय, फेकी छान करतोय, दूरवरती क्षेत्ररक्षण सजवलंय. सीमारेषा सांभाळतायत. सीमारेषा सांभाळणं सुद्धा अवघड काम असतं. जसे आमचे अवघड काम करतात साईद प्रीतवाले, पंच करतात अवघड काम. आणि सर्वात अवघड काम म्हणजे आमचं स्कोरर संदीप सर सुद्धा करतायत. धावसंख्या 20 वरती. आपटी दिलीये परंतु चापटी नाही मिळाली तिथे. प्रयत्न केलेला तिथे बॅट्समनने. पंचांनी आम्हाला वळून सांगितलं, विजय जगताप सर, इट्स अ वाईड डिलिव्हरी. फार मोठा तिथे उचली घेणारा चेंडू बघितला आपण. हा पिच वरती आपणण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅट्समनचं डिमांड होतं तिथे 1 फॉर दी ओव्हर साठी. या इनिंग नंतर क्वालिफाईंग सिनारिओ जो असेल तो डिक्लेअर केला जाईल सर्वांसाठी. ज्या ज्या टीम क्वालिफाय होऊ शकतात त्यांच्यासाठीचा क्वालिफाईंग सिनारिओ सांगितला जाईल या इनिंग नंतर. येस, धन्यवाद सर. सुयेशजी भट सर अगदी खूप काय काळजी घेत आहेत. 22 नंतर इथे एक मोठा फटका येणार काय, आणि आलाय सुद्धा तो. फटकारावे चटका आहे आणि 26 धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर या चौकाराने. 26 ऑन द बोर्ड. पहिल्या 2 षटकामध्ये 19 मारल्या होत्या. आता चौकाराने इथे छान फटका सजवला, उचली घेतली, उंच उडी घेतली या सिक्सर नावाच्या चेंडूने. एक गडी बाद असताना 2.25 षटक झालेत. 2.5 षटक माफ करा, 2.3 षटकांनी एकूण सिक्सर 49 ह्या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. जय्यत तयारी सुद्धा करा आपण, आणि दोन्ही पण कॅप्टन यायचं आहे शेवटचा सामना जो असेल. डोलवे डॅशर्स आणि रायझिंग सुपरस्टार्स. आणि धावसंख्या सुद्धा इथे राईज होते 2 ने पुढे 28 वर सर. 28 धावा. मयुरेश चांगली इनिंग साकार करतोय बघा. आणि इथे भागीदारी इथे व्यवस्थित होत आहे. पार्टनरशिप जशी आमची तथास्तूची भागीदारी आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू झाली आहे. म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये मँगो विलेज सर्वांना भुरळ पाडेल. हा फटका सुद्धा भुरळ पाडतोय. येतोय दमदार हा शानदार चौकार. धावसंख्या 31 वर, 32 वर माफ करा, एक गडी बाद, 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. स्वप्नील सर हाय स्कोरिंग मॅच बनते असं वाटायला लागलंय.
32 धावा, 32 ऑन द बोर्ड. ज्या एवन जोडीचं वय सुद्धा 32 नाही स्वप्नी सर, काय त्या एवन जोडीने उत्तुंग भरारे घेतले, फार अगदी भुरल पाडलंय. संजयजी शिंदे साहेबांनी, मयुरेशजी लाड साहेबांनी, ज्यांच्यातील सर्वांचे लाड प्यार होत आहेत. आणि किती किती प्रेक्षक आले, किती मान्यवर आले बघितले आपण. अनेक प्रेक्षक उद्या सुद्धा येतील मान्यवर, मोठमोठे दिग्गज. हे त्यांनी जोडलेली माणसं आहेत मित्रांनो. हे त्यांनी कमवलेलं प्रेम आहे. नुसती पैशाची कमाई करायची नाहीये. खरी श्रीमंती कुठे मिळते माहितीये? स्मशानभूमीमध्ये, जी शेवट असतो आपल्या लक्षात घ्या. त्यासाठी कमाई सुरू आहे आमच्या लाडक्या आयोजकांची, की आम्ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत इतकी माणसं जोडू की जगाला सुद्धा हेवा वाटेल. आणि ही स्पर्धा सुद्धा क्रिकेटच्या जगताला हेवा वाटणारी त्यांनी सादर केली आहे. आपण जी पाहतोय पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीग 2026 पहिली रजनी. क्या बात आहे. 3 षटक, धावसंख्या 33, 333. बरोबर संदीप सरांनी सांगितलं, म्हणजे नेल्सनचा आकडा. परंतु इथे विकेट पण 3 जर असत्या तर अजून मजा आली असती सर. एक गडी बाद, धावसंख्या 33, षटक झाले 3. अजून 2 षटकांमध्ये किती धावा असतील, किती टार्गेट असेल ते तुमच्या मनात असेल, ते पेश करा, ती पेशकश करा. मेगा स्क्रीन सुद्धा पाहतो आपण, किती चमकते बघा. क्लॅरिटी आहे मस्त पद्धतीने मेगा स्क्रीन वरती. अनेक वेळा आपण जेव्हा आम्ही नामोल्लेख करतो आमच्या आयोजकांचा, आमच्या पुरस्कर्त्याचा, तेव्हा तुम्ही त्यांचा चेहरा बघू शकता तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि आपल्या मैदानामधल्या मेगा स्क्रीनवरती या मेगा शॉट नाहीये, उंच जातोय, लांब नाहीये, आणि स्वतः गोलंदाज गोल गोल फिरलाय. परंतु नजर शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवली, जशी नजर होती अर्जुनाची त्या माशाच्या डोळ्यावरती. बाण सोडलं आणि स्वयंवर जिंकलं. इथे विकेट प्राप्त केली आहे. मस्त कॅच, फलंदाज बाद. छान क्वालिटी क्रिकेट बघा. हा चेंडू बघा, उंच उंच जातोय. आपल्या मेगा स्क्रीनवरती सुद्धा बघा, खाली येत असताना गोल गोल फिरला, नजर हटली नाहीये. कारण नजर हटले की दुर्घटना घडते हे गोलंदाजाला माहिती होतं. आणि तो जल्लोष बघा, आनंदाचे फवारे उडले त्या ठिकाणी. ह्या विकेटच्या माध्यमातून विकेट क्रमांक 2 इथे प्राप्त केलेली आहे गोलंदाज रुपेश म्हात्रेने. धावसंख्या 33 वरती. षटक क्रमांक 4 सुरू. 49 षटकार आणि 56 चौकार आतापर्यंत ह्या पहिल्या रजनीमध्ये पेश केलेल्या आहेत. ओहो, टक साऊंड आणि इंग्लंडची करन्सी पाऊंड. चेंडू मारतोय मैदानाच्या बाहेर, राऊंड सिक्सर. जबरदस्त, शानदार, बहारदार, शाबास. ज्याने आवाज दिलेला 32 कर 32 कर, त्याचाच आवाज असला बघितला मी. गोड आवाज होता. तसंच फटक्यामधून गोड स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. इट्स वॉज सिक्सर. धावसंख्या वेगाने फुलली. उडी मारत असताना 39 वर. 39 बॅकफुटला गेला, पॉज घेतला, कटचा प्रयत्न होता, बॅटची कडा. चेंज ऑफ पेस झाला या चेंडूमध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजाने, त्याच कारणाने टायमिंग होऊ शकला नाही बॅट्समन कडून. धावसंख्या 1 धावेने अलगदपणे. बघा आमचे सन्माननीय संजयजी शिंदे साहेब, एवन जोडी सोबतीला मयूरचे लाड साहेब आपण पाहताय वारंवार. बघा हे तरुणांचं प्रेरणास्थान आहे मित्रांनो. यांचा आदर्श घेऊन चाला. नक्कीच भविष्यात सुद्धा तुमचं भविष्य उज्ज्वल असेल, कारण यांनी भविष्य उज्ज्वल करण्याचं धाडस आणि मानस दाखवलंय. हे आपल्या पेन तालुक्याला, पेन तालुका नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगताला आणि व्यावसायिकांना सुद्धा म्हणू शकतो आपण. इतके तरुण व्यावसायिक इथे जन्माला आलेत बघा. त्यांची फार गरुड झेप आहे आणि त्या गरुड झेपच्या साह्याने त्यांनी क्रिकेटची झेप सुद्धा पुढे घेतलेली आहे. धावसंख्या पुढे सरकते 41 वर. 2 गडी बाद. एवन जोडी पाहतोय, एवन जोडी पाहतोय बघा मेगा स्क्रीन वरती. चर्चा सत्र सुरू आहे. थोडासा बैठकी शॉटचा प्रयत्न होता, कडक पुन्हा आवाज आणि भटक फटका. 4 रन. वा, इट्स अ फॅन्टॅस्टिक 4 रन्स. मस्त मस्त इथे बॅटिंग. ओहो, काय टायमिंग आणि काय खेचून मारलं बघा. भिंगरी शॉट प्रमाणे चेंडू गेला होता तिथे. 2 फिल्डाच्या मधून सुई धागा शॉट. 4 धावांसाठी. धावसंख्या 45, 45. पुन्हा एकदा गोपडी सारखी बॅट फिरवली, मिनी हेलिकॉप्टर. समोर स्क्रीनच्या समोर 2 फिल्डर जोडले गेलेत. एकच धाव जोडली जाईल. थांबवलं, स्वतःला ब्रेक लगावलं. अटॅकिंग फिल्डिंग झाल्यामुळे बघा, ही तुमची फिल्डिंग सुद्धा फायद्याची असते. एक एक धाव फायद्याची असते. जी तुम्हाला कळली असेल सुपर ओव्हर झाली तेव्हाच, की एक एक धाव किती महत्वाची आहे. एक क्षण, एक तुमचं मत, एक रन फार महत्वाचं मित्रांनो.
काळजी घ्या, काळजी घ्या, क्षणाची घ्या, रणाची घ्या, मनाची घ्या, तनाची घ्या, धनाची घ्या, सर्वांची काळजी घ्या, एकमेकाची काळजी घ्या. हे फार महत्वाचं आहे. जसे आमच्या एवन जोडीने काळजी घेतली आहे आपल्या स्वतःच्या बिझनेसची आणि तुमच्यासाठी क्रिकेटची काळजी घेतली आहे. हे काळजी वाहू एवन जोडी पाहतो आपण. तथास्तु डेव्हलपर्स. धावसंख्या 4 षटकाची समाप्ती, 46 धावा 2 गडी बाद. रायझिंग सुपरस्टारचा कॅप्टन आणि डोल्वी डॅशर्स माफ करा, दोन्ही कॅप्टन या त्वरित आम्ही वारंवार सूचना देतोय. मगाशी सुद्धा पवार सर म्हणाले की जास्त तुम्ही सूचना देण्यास भाग पाडू नका, कारण क्रिकेटची स्पर्धा आहे मित्रांनो, ही का बैलगाडा शर्यत नाहीये. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करू, लक्षात घ्या, काळजी घ्या. त्वरित यायचं. आपण एक पहिलं अनाउन्समेंट केलं की लगत तुम्ही पाचारण व्हायचंय, स्टेजकडे यायचंय. तुम्हाला दिग्गज मान्यवर पाहतायत, आमचे दिग्गज एवन जोडी पुरस्कर्ते पाहतायत. तुम्ही त्यांना शिस्त दाखवा, ते तुम्हाला नक्कीच पुढच्या काळामध्ये खूप काय देतील. फक्त तुम्ही तुमचं प्रदर्शन दाखवा की तुम्ही चांगली व्यक्ती आहात, तुम्ही चांगले कॅप्टन आहात, तुम्ही चांगले क्रिकेटर आहेत. तुम्हाला घडवतील ते स्वतः सोबत, ते तुम्हाला सुद्धा घडवण्याची क्षमता ठेवतायत. स्पीडअप करूया, स्पीडअप करा. 2 गडी बाद. धावसंख्या स्पीडनी पुढे जाते 46 वर. स्वप्नी पवार सर म्हणाले की धावसंख्या ह्या सामन्यामध्ये जास्त होईल असं वाटतंय, 50Fच्या पुढे जाईल सर. इथे हापाम पुलचा प्रयत्न होता, थोडासा बॅकफुटला गेला, ऍडजस्टेड ड्राईव्ह तिथं बघितला, मिड विकेटचा फिल्डर वेगाने येतोय आणि सिंगल आहे. धावसंख्या 47. डोल्वी डॅशर्स प्लीज, आपला कॅप्टन पाठवायचा आहे. डोल्वी डॅशर्स टॉस साठी यायचं आहे. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातली, म्हणजे रात्रीतली, सॉरी. 4:15 झालेत. रायझिंग स्टार आणि डोल्वी डॅशर्स यांच्यामध्ये सामना होणार आहे, लवकर यायचं आहे. हा विनायकचा चेंडू काहीसा वेगवान होता, बॉडी लाईनला बहुतेक आदळ, आणि पंच आमच्याकडे वळून सांगतील आणि सांगतायत सुद्धा जगताप सर, इट्स लेग बाईस, आणि लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या 48 वरती. बरोबर. मे बी टार्गेट 53-55 संदीप सर असू शकतं का, किंवा त्याच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वप्न मोठं बघायचं असतं, जसं आमच्या इवन जोडीने मोठं स्वप्न बघितलंय आणि पेन तालुक्याचं नाव फार मोठं, मोठ्या पटलावती न्यायचंय. मोठा फटका आलाय, फ्लॅश लुकिंग लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, वाईड इज लॉंग ऑफच्या वरून 1 बाउन्स ओव्हर द फेन्स, 4 रन. गुड शॉट. ताकदीने मारलं, युक्तीने मारलं बघा, मेरिट नुसार मारलं. ऑप्टिकच्या बाहेर ऑफ वॉली मिळालं, चेंडू उडवला तिथे लिलिया. छान पद्धतीने प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण त्या चौकारचं स्वागत. धावसंख्या सर 50 अप, 52 वरती 2 गडी बाद. अजून इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज विनायकचा हा चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक आहे, फ्लाय झालेला. विकेट किपरला सुद्धा समजलं नाहीये, फ्लाइंग स्लिपला सुद्धा समजलं नाहीये, मधोमध पडला आणि धावसंख्या सिंगलने फुलली आहे या ठिकाणी 53 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता वाटायला लागलं संदीप सर की 55च्या किंवा 60च्या मध्ये टार्गेट असेल, परंतु आमच्या एवन जोडी जेव्हा पोहोचेल त्यांच्या वयाच्या 55 वरती, तोपर्यंत काय त्यांचं टार्गेट असेल ते कोणी आता अंदाज करू शकत नाही. कारण 30 पर्यंत त्याने उत्तुंग भरारी घेतलीये. किती सियार खरगोपती की अब्जपती, ती पुढचाच तुम्हाला मिळणार आहे. तो हिशोबपती, ते हिशोब वाढलाय. हा येतोय षटकार, दमदार षटकार. ही ललकार आहे बघा बॅट्समनची. हाय बॅकचा वापर केला आणि उंच स्वप्न बघत असताना त्यांनी सुद्धा सांगितलं, मैं चांद का सपना देखता हूं, चांद नहीं मिला तो क्या आसमान तो हात लग जाएगा. आणि त्याने आसमानी टोला मारलाय. या षटकार धावसंख्या 59 वरती जाऊन पोहोचलेली आहे. जे आपण अंदाज केला संदीप सर 55 ते 60, त्याच्या पलीकडे जाईल का हा, असंच वाटायला लागले. पण तो 59 झालेत. लास्ट टू गो आलाय समोर. ओ माय गॉड, मुंगीला घेऊन हाताशी चेंडू उडाला आकाशी. सिक्सर, स्टेट डाऊन द ग्राउंड. धावसंख्या 65, 6 वा, डबल 6 फॉर द टार्गेट. 66 धावांचं टार्गेट सेट केलंय. आडव्या बॅटनी समोर विराट कोहलीच्या स्टाईलनी मनगडच्या ताकदीने उचलला चेंडू आणि सरळ स्क्रीनच्या वरून भिरकावून दिलाय बघा हा सिक्सर. 30 चेंडू मध्ये 66 टार्गेट सेट केले सामन्यामध्ये. आणि आता आपण टॉस कडे जाणार आहोत. बट सर ओव्हर टू यू. डोल्वी डॅशर्स कॅप्टन, डोल्वी डॅशर्स प्लीज यायचंय लवकर. डोल्वी डॅशर्स
अत्यंत स्फोटक बॅटिंग केली शेवटच्या मोमेंटमध्ये बघितलं आपण डेप्थ ओव्हरमध्ये. आणि अपेक्षापेक्षा जास्त धावा झाल्या या ठिकाणी. जर डोल्वी डॅशर्स पुढची मॅच हारले आणि जर सात्विक स्वरूप इलेव्हनला क्वालिफाय करायचं असेल तर त्या सिनारिओमध्ये 15 बॉलमध्ये हे टार्गेट चेस करायचं आहे. जर डोल्वी डॅशर्स पुढची मॅच हारले आणि जर सात्विकला क्वालिफाय करायचं असेल तर त्यांना हे टार्गेट 15 बॉलमध्ये चेस करायचं आहे. हे पूर्ण तुम्हाला आता चॅलेंज मिळतंय, हे पूर्णपणे तुमचं रँकिंग मिळतंय, तुमच्या रनरेटच्या माध्यमातून भट सर तुम्हाला कळवतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला आता पुढे चालायचं आहे. ती तुम्हाला चाल करावी लागेल. पण इथे मात्र ह्या सामन्यामध्ये कोणाचे हाल बेहाल होतील ते तुम्हाला ऐकवतील आमचे सन्माननीय, ज्यांच्या आवाजामध्ये आहे धार, असे स्वप्नील पवार या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि टॉससाठी आपण बोलतोय या दोन्ही पण कॅप्टन त्वरित, या दोन्ही स्किपर्स तुम्हाला वारंवार सुयेजी भट सुद्धा आवाज देत आहेत, आम्ही पण देतोय, असं करू नका प्लीज. त्वरित यायचं, आपण जवळच आहेत, तुम्हाला आवाज पोहोचतोय आमचा. इतका आवाज आमचा बारीक पण नाही, अगदी छान आवाज आहे. नाहीतर आम्ही डीजेला सांगू शकतो डीजे तुझा आवाज वाढव. चला या, स्वप्नील पवार सर तुम्हाला आता मंत्रमुग्ध करतील या 66 धावांच्या पाठलागाच्या इनिंग मध्ये. धन्यवाद. या सर. हॅलो हॅलो. चला आपण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. खरं तर पहिल्या डावामध्ये अतिशय सुंदर असं समालोचन आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर खरं तर टिटवाला कल्याणवरून या स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलेत आणि त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. धावा झाल्यात 65-66 धावेचं टार्गेट खरं तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तथास्तु डेव्हलपर्स चे सर्वे संजय शिंदे आणि मयुरेश लाड खरं तर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर पुरस्कृत करण्यात आलं आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकता. खरं तर पुढच्या मॅचचा सिनारिओ सुद्धा आत्ताच आपण डिक्लेअर करतोय. जर 45 रन जर केल्या रायझिंग सुपरस्टारनी तर 45 पासून खालती जेवढ्या पण रन होतील त्या सगळ्या तुम्हाला 16 बॉलमध्ये चेस करायच्या आहेत. आणि जर 45च्या वर रन झाल्या तर त्या 15 बॉलमध्ये चेस करायच्या आहेत. समजा पहिली जर तुम्ही बॉलिंग केलीत तर किंवा बॅटिंग केलीत, समजा सॉरी तुम्ही 70 केल्या तर त्यांना 44ला थांबवायचं आहे, 60 केल्या तर 36ला, 50 केल्या तर 27ला. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. पहा खरं तर आपण स्क्रीनवरती पाहतोय संजय शिंदे साहेबांना खरं तर तथास्तु डेव्हलपर्स हातामध्ये बॉल आणि राजेशाही खरं तर त्यांची पोच पाहायला मिळते. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ह्या सर्व क्षणचित्र आम्ही टिपतोय आणि खऱ्या अर्थानं हे यश आहे या दोन्ही पुरस्कर्त्यांचं. आणि अनेक सारे मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात या व्यासपीठावरती येताना पाहिले आपण. इथे देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आमचे खऱ्या अर्थानं मयुरेश लाड देखील अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा या दोन खरं तर व्यक्तिमत्वांना उचलून धरले असंच मी म्हणेल. कारण पेन तालुक्यातील सर्व खेळाडूंना हक्काचा प्लॅटफॉर्म या दोन खरं तर व्यक्तिमत्वांना
उपलब्ध करून दिलंय. इथे चांगला फटका ऑनसाइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलवरती पोहोचतील अतिशय वेगानं. आणि इथे आपण जर पाहिलं ना तर धावा देखील येत आहेत धावफलकावरती. एक धाव जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 66 धावेंचं आव्हान. खोलवर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा आपण जर पाहिले तर ऑनसाइड मध्ये बॉलला टर्न केलं होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंगल डबल न काहीसा फरक पडणार नाही या मैदानाच्या आतमध्ये. इथून हवाई हल्ले मोठे फटके घ्यावे लागतील. आपण पाहू शकता सर्व मान्यवर बघ आमचे सुयश भट, त्यानंतर संजय शिंदे आणि संपूर्ण त्यांचे सहकारी अजूनही मध्यरात्र झाले तरी देखील पाहायला मिळत आहेत. चला आमचे साईप्रीत लाईव्ह सर्व जे आयोजक या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत त्यांच्याकडे देखील आपण कॅमेरा रोल करा. खरं तर सर्व हे शिलेदार आहेत अजूनही व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक केलं जाईल. येस सेफ आहे. चला जाऊया मॅच आपण लगेच सुरू करतो. कारण इथे मात्र चांगला बॉलला स्टॉप केलं मैदानाच्या आतमध्ये. हरेश पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे कट करण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि पाहता पाहता बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा जरूर येताना पाहायला मिळतील या बॉलवरती. बॅकफुटला गेले, कट केलं त्या बॉलला आणि सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवलंय. इथे पाहू शकता थोडेसे फ्लाय झाले, उचली घेतले बॅटरने आणि त्यानंतर या फटक्याला एक्झिक्यूट केलंय आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 8 धावा येताना पाहायला मिळतील. खरं तर 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तब्बल 4 कॅमेरा सहित. मग आता मात्र कॅमेरामॅनने आमचे मयुरेश लाड यांना धरलंय. खरं तर त्यांच्या लेन्समध्ये अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहा सर्व जे शिलेदार आहेत त्यांना आपण स्क्रीनवरती दाखवतो. पहा मोठ्या स्क्रीनवरती आता पाहायला मिळत आहेत. सर्वांना या ठिकाणी खरं तर सर्वांच्या डोळ्यावरती झोप आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी झोपायचं नाही आहे. कारण अजूनही आपण जर पाहिलं तर एक सामना इथून येणं बाकी असेल. मग आमचे संदीप भोईर सर देखील स्क्रीनवरती आपण पाहू शकता ॲज अ स्कोररच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि आता या मॅचमध्ये समीकरण पाहायला मिळतो. येणारे 24 बॉल आणि 58 धावेची गरज. यस आमचा समालोचन कक्ष या ठिकाणी दाखवला जातोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. आपलं देखील मनापासून आभार साईप्रीत लाईव्ह. खरं तर एक चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून मी सातत्याने अनाउन्समेंट करतोय. कारण खरोखरच कौतुक करावं लागेल. अप्रतिम 4 कॅमेरा खरं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेत आणि अप्रतिम हे बिग बॅश लीगचं सर्व लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यांना देखील पुढच्या कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इथे फटका हवेत, फटका फसलाय आणि तिथे मात्र पकडला गेला झेल. इथे फलंदाज जरूर बाद होताना पाहायला मिळतील. विनायक खोपरेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. इथे फटका फसला आणि त्यानंतर फलंदाज बाद देखील होताना आपण पाहतोय. चला नवीन फलंदाज लल्लाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कुणाची वाट पाहताय, तो आलाय आणि आता मात्र त्याला करावं देखील लागेल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये.
धावा झाल्यात धावफलकावरती फक्त 8. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. इथे रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय निर्माण झालाय आणि गोलंदाजानं स्वतःला थांबवलाय. कुठलाही एखादा खराब चेंडू इथे पडता कामा नये त्यासाठी मात्र जरूर या ठिकाणी थांबवलाय. इथे सोडून दिला या बॉलला आणि त्यानंतर पाहतच राहिले फलंदाज. मोठं टार्गेट आहे तब्बल 66 धावा इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 66 धावेला आव्हान, धावेचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करत असताना मात्र या धावा कुठेतरी रोखल्या जात आहेत की काय. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. हरेश मात्र त्या ठिकाणी पोहोचला होता बॉल पर्यंत आणि तदनंतर या बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळते. धावा झाल्यात 9. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह स्कोरर आमचे स्वयं आवाजकर देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संदीप भोईर सर आपण पाहू शकता आणि यस थंब देखील करतायत. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून ह्या गोड आठवणी आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं पर्व खरं तर या स्पर्धेचं आणि पहिली रात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज. याही वेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न सुरू होता मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण पाहिलं ना तर आता मात्र मोठे फटके मारणं खूप गरजेचं असणार आहे. मोठे फटके कंपल्सरी इथून मारावे लागतील, अन्यथा हा सामना कुठेतरी सात्विक स्वरूप 11 रामवाडी हा संघ गमावताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण मोठे फटके आतापर्यंत येत नाही आहेत या षटकामध्ये. इथं वेगवान बॉल होता तेच तर आता देखील फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव दिले. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. एक विकेट आदित्य पाटीलला आपण पाहिलं. आदित्य पाटील हा गोलंदाज आपण पाहिला. रावे खरं तर या संघामधून सातत्याने या खेळाडूला खेळताना आपण पाहिलंय आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली. एक धाव खर्च केले आणि एक विकेट देखील त्यांनी मिळवले. टेप बॉल ओव्हर आता फेकण्यासाठी गोलंदाज विजू भोसलेला आपण पाहतोय. आराव खरं तर संघाचा खेळाडू राजे आराव या संघाकडून खेळताना कित्येकदा या खेळाडूला आम्ही पाहिलंय आणि तोच गोलंदाज विजू भोसलेला आपण पाहतोय. चला सामना सुरू करा विजू, कारण अजूनही एक मॅच आम्हाला इथे कव्हर करायची आहे. चला टेप बॉल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू होत्या. इथे स्वीट साऊंड ऑफ द बॅट, काचेचा कॉल, पकडला गेला झेल. आदित्य पाटील होता त्या ठिकाणी सफान आणि ते मात्र पकडला. अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. टेप बॉल ओव्हर मध्ये इथे विकेट येताना पाहायला मिळते. विजू भोसलेच्या खात्यामध्ये एक विकेट. 66 धावेचं आव्हान आपल्याला पाहायला मिळालं आणि सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि जसा विजू आला ना त्यांनी पहिल्याच बॉलवरती इथे मात्र आपण जर पाहिलं तर विकेट घेतल्या विजू भोसले.
पेन पूर्व विभागामध्ये देखील भरपूर सारे खेळाडू आपण खेळताना पाहत असतो आणि पेन बिग बास लीग मध्ये त्यांचा चांगला क्रिकेट देखील पाहायला मिळतो. आणि पहा स्ट्राईक एंड वरती निवृत्ती भाऊ आलेत आता खेळण्यासाठी. इथे आपण जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. निवृत्ती भाऊ जरूर आलेत आणि त्यांनी कट केलं खरं तर बॉलला बॅकफुटला जाऊन. आणि त्यांच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी किरण गुरव साहेबांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार जर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. भाऊंसाठी हे पारितोषिक लागले. पुढचा बॉल इथे चांगला फटका आता देखील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे मात्र 1 धाव. जरूर 1 धाव येताना पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा भाऊंना आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. इथे चांगला फटका आणि आता मात्र फटका फसलाय आणि भाऊंना जावं लागेल मैदानाच्या बाहेर. चला आता नवीन फलंदाज आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये त्वरित. नवीन फलंदाज अमीरला आपण पाहतो. इथे डॉट बॉल जरूर येताना पाहायला मिळतोय. विजू भोसलेने देखील कमालीची गोलंदाजी केली. टेप बॉल ओव्हर मध्ये आला आणि काही षटक या ठिकाणी आतापर्यंत त्याचं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. इथे मात्र ऑनसाइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगले फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकलाय आणि 1 धाव येताना पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप करा पंच. आपण देखील वॉर्न करायचं आहे कारण अजून एक सामना इथून येणं बाकी आहे. तब्बल खरं तर आपण जर पाहिलं तर एक सामना येणं बाकी असेल. उद्याची अंतिम रात्र मग खरं तर अग्निपरीक्षा सर्व अंपायरची आणि सर्व समालोचकांची, कारण बऱ्याचशा मॅचेस उद्या देखील कव्हर करायच्या आहेत. चला आणि आपण जर पाहिलं तर अजूनही एक सामना बाकी आहे. या मॅच मध्ये येणारे बॉल शिल्लक असतील आता 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल जर आपण पाहिलं तर मनीष पाटील 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 54 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. मनीष पाटील जरा संपर्क साधायचा स्टेजशी. चला सामन्याला सुरुवात आपण करतोय. चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज हरेश खावडला आपण पाहणार आहोत. इथे चांगला फटका आणि या बॉल वरती हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लेट आलाय पण थेट आलाय. षटकार जरूर आलाय आणि पराभवाचा काहीसा अंतर या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो की काय. अमीरच्या बॅट मधून हा दमदार षटकार पाहायला मिळाला. बलवलीचा एक अजून द लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चांगला फटका खोदून काढलाय बॉलला आणि क्षेत्ररक्षक आहेत विजू भोसले. चांगला थ्रो त्या ठिकाणी करण्यात आला. एक मनीष धाव पाटील
येताना पाहायला मिळेल. मनीष पाटील आपण संपर्क साधायचा स्टेजशी. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. इथे चांगला फटका आणि हा बॉल देखील हवेत आता राहिला आणि इथे मात्र झेल पकडला. फलंदाज पाहत होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगला झेल या ठिकाणी पकडला आणि त्यानंतर फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इथे पाहायला मिळत आहेत आणि हा सामना खरं तर आता झुकू लागलाय अर्जुन फायटर्स या टीमच्या बाजूनं असंच आम्ही म्हणणार आहोत. कारण सिंगल डबल ना काहीसा फरक आता पडणार नाहीये. इथे पुन्हा एकदा फटका आता फसलाय आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. आदित्य पाटील होता त्या ठिकाणी आणि त्यांनी मात्र झेल सोडलाय. हॅलो आणि बिग बॅशचे करते धरते आमचे संकेत द्रविड खरं तर झोपायला गेले होते. आता त्यांची सकाळ झाले. चला आपण आता या व्यासपीठावरती अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. यस आपल्याला सकाळी तांडेलची भेट घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपण या व्यासपीठावरती पहा. खरं तर त्यांची देखील खूप सारी मेहनत आहे. मी जरूर सांगेल ही स्पर्धा जेव्हा अनाउन्समेंट झाली, जेव्हा खरं तर आपण फॉर्म पाहिले तर नंतर आज ही स्पर्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळते. त्याच्यामागे संकेत द्रविडचा देखील मोठा वाटा राहिला. मग प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी लेखाजोखा, त्यानंतर फॉर्म जमा करणं, त्यानंतर टी शर्ट ऑर्डर असतील, सर्व त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी, विशेष कौतुक त्यांचं देखील आम्ही करणार आहोत. कारण तितकंसं सोपं नसतं मित्रांनो. एखाद्या स्पर्धेमध्ये एखादी जबाबदारी जर तुमच्या खांद्यावरती दिली तर ती तुम्हाला कंपल्सरी पूर्णच करावी लागते. इथे आपण जर पाहिलं तर धीरज आलाय गोलंदाजी मार्गवरती. मी पेन पूर्व विभागातील खेळाडू विजय भोसलेला आपण पाहिलं तर नंतर धीरजला आपण पाहतो. धीरज बेलखडे हा गोलंदाजी मार्गवरती बोरगावचा हा खेळाडू पाहायला मिळतो. बोरगाव म्हटल्यानंतर कुणाल शिंदे यांचं नाव आवर्जून आम्ही घेऊ आणि उद्याच्या रात्रीमध्ये कुणाल शिंदेला आपण पाहणार आहोत. काय गोलंदाजी केली होती महत्वाच्या मॅच मध्ये आणि वीर मराठा जोह्या संघ त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला. उद्याच्या दिवसामध्ये देखील मोठमोठे खेळाडू पेन तालुक्यातील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या फलंदाजासाठी आलाय. षटकार मारला तर
मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून ह्या दोन्ही बॅटरसाठी सुवर्ण संधी आले. एक षटकार आला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज सुवर्ण संधी आहे. एक षटकार मारा आणि 500 रुपयाचा पारितोषिक जिंका. इथे चांगला फटका परंतु या बॉल वरती 4 आल्यात. षटकार आलेला नाहीये परंतु चौकार जरूर आलाय. इथे चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. धावा झाला धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला या मॅच कडे आपण जर पाहिलं तर आता औपचारिक बाकी राहिले. खर तर या मॅच मध्ये मॅचच संपले असं अनाउन्समेंट करूया. कारण मोठी धावसंख्या अजूनही गरज आहे. 2 बॉल मध्ये तब्बल 31 बनवायच्या आहेत. इथे फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे 4 धावा येताना पाहायला मिळतील. इथे चांगला फटका आणि या बॉल वरती षटकार.